चला मंडळी, मी काय म्हणते, हे बघा, हे जर वरण तुम्ही केलं ना हिवाळ्याच्या दिवसात, खूप मस्त असतं बरं का. शरीराला एकदम उष्णता देणारं. आणि तसंच ही तूर जे आपण वापरतो ना, तुरीची डाळ याच्यात, त्याचं जे युरिक ॲसिड वगैरे वाढतं ना, तर हा पदार्थ टाकून युरिक ॲसिड डाळीचं कमी करणारं असं मस्त मेथी दाण्याचं वरण आज आपल्याला करायचं आहे बरं का. सरलास किचनवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आज मस्त असं मसालेदार मेथी दाण्याचं वरण करणार आहोत. तर बघा, इथे मी काय केलं होतं, सकाळी ना मस्त म्हणजे आदल्या दिवशी सकाळी अर्धी वाटी ही मेथी दाणे घेतले आणि मस्त त्यामध्ये घातलेलं आहे 4 वाटीभर कोमट पाणी आणि रात्रभर भिजू दिलं. दुसऱ्या दिवशी ना छान असे ते टोपलीत काढून घेतलं, पाणी निथळू दिलं आणि झाकून ठेवलं बरं का. ह्या टोपलीमध्ये तुम्ही एखाद्या पोह्याच्या चाळणीत ठेवलं तरी चालेल. आणि संध्याकाळपर्यंत बघा कसे मस्त असे मोड आलेले आहेत. म्हणजे तुम्ही ना 12 तास भिजवा आणि 12 तास त्याला निथळू द्या. मस्त असे मोड येतात आणि मोड येऊन त्यातले पोषक तत्व इतके वाढतात ना की विचारूच नका. आणि खायला अजिबात कडू लागत नाही. हे चटपटीत वरण. चला तर मग आता ही मेथी काय करायची आपल्याला, यातली अर्धीच मी घेणार आहे. अगदी अर्धी वाटी मेथी दाणे भिजवले होते बरं का. त्यात इतकं झालेलं आहे, म्हणजे 2 वेळा तुम्ही करू शकता. आता ह्या 1 वाटीचं मी काय करणार आहे, मेथीचं वरण. आणि ह्या 1 वाटीची मस्त उसळ पुन्हा एखाद दिवशी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेल. अजिबात कडू म्हणजे लागतच नाही. तुम्ही बिनधास्त करू शकतात. तर आता ही मेथी आपण आता काढून घेतली वाटीमधली ताटलीमध्ये. आता ह्या वाटीने, सारख्याच वाटीने काय करायचं, पाव वाटी तूर डाळ घ्यायची. ही माझी घरगुती पद्धतीची तूर डाळ आहे, त्यामुळे तुम्हाला त्यात थोडेफार सालं दिसतील. माफ करा. तर बघा, 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, कुकरमध्ये घातलं. आता ह्या 1 ग्लासभर पाण्यामध्ये अगदी बरोबर एवढी डाळ आणि आपले मेथी दाणे मस्त असे शिजून होतात. ग्लास कुठला म्हणाल, आपला रोजचा पाणी प्यायचा ग्लास. आता डाळ आणि मेथी आपण एकत्र शिजायला टाकलेली आहे. कुकरमध्ये टाकल्यानंतर झाकण लावून त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुमच्या कुकरच्या शिट्ट्या कशा पटपट होतात त्याच्यावर आहे. आणि हो, मीठ पण टाकायचं. अगदी पाव चमचा मीठ इथे घातलेलं आहे मी. आणि आता मसाल्याचं वाटण करून घेऊ. इथे बेडगी मिरची वापरली, 2 चमचे टाकली, 1 चमचा धने जिरे पूड घातली, 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या, अर्धा इंच आलं घातलं, मूठभर कोथिंबीर घातली. अगदी मोजून अर्धा कप पाणी घालायचं. मस्त वाटण तयार होतं. अगदी गंधासारखं वाटून घ्यायचं. हे बघा, अगदी मस्त चिकन वाटण तयार झालेलं आहे. चला आता फोडणी देऊन घेऊया. आता ह्या पळीने मी 4 चमचा पळ्या घातल्या. आता तुमची पळी मोठी असेल तर 2 घाला. माझी ही छोटी पळी आहे. अगदी पोह्याचे चमचे जर टाकले ना याच्यात 3 चमचे किंवा 2च चमचे बसतील. तर चला, आता यामध्ये घातलेलं आहे जिरं, अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं मस्त तडतडलं. आता त्यात घातलेला आहे वाटण केलेला मसाला. तर त्यामध्ये हे वाटण घातलं. वाटण घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची, म्हणजे मसाला छान असा तेल सुटस तर आपण परतवून घेतो आणि मग तेल पण छान सुटतं बरं का त्याच्यामुळे. आता बघा, यामध्ये मी कुठलाही काळा मसाला, गरम मसाला अजिबात वापरलेला नाही आहे. फक्त एवढेच मसाल्याचं साहित्य वापरून मस्त चटपटीत आपण हे मेथी दाण्याचं वरण करतो आहे. आता बघा, इथे गरम पाणी मात्र घ्या बरं का. आता मिक्सरच्या भांड्यात थोडाफार मसाला लागलेलाच असतो आपला. आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मसाल्यामध्ये घातलं आणि मसाला छान असा त्यामध्ये गदगद गदकू दिलेला आहे. आमच्याकडे गदगद गदकू दिलं म्हणतात बरं का. आता मस्त तेल सुटलं. तवंग बघितला तुम्ही किती आलेला होता. आता हे शिजलेली डाळ पण अशी मस्त शिजते बरं का. खूप जास्त शिजत नाही, खूप कच्चीही राहत नाही. अशाच पद्धतीने आपण शिजवायची. हे बघा, बघू शकता. आणि आता ही डाळ आहे ना आपण यामध्ये घालणार आहोत. मसाल्यामध्ये डाळ घालायची. अगदी मस्त असं तवंग येईल आणि चवीला एकदम भारी लागेल. आता बघा, मिक्स करून घेतलेली आहे. आता यानंतर आपण घट्ट पातळ किती हवं ना त्या प्रमाणात पाणी मात्र घालायचं. पाणी घालताना फक्त गरम पाणी घालायचं, एवढंच लक्षात ठेवायचं, म्हणजे ही मसाल्याची चव जशीच्या तशी भाजीमध्ये राहते. आता बघा, हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं आणि मिक्सरचं भांडं असं स्वच्छ असं धुवूनच काढलं मी नंतर. आता चवीनुसार मीठ घातलं, पुन्हा थोडं आधी घातलेलं आहे बरं का, लक्षात असू द्या. मूठभर मस्त चिरलेली कोथिंबीर घातली. उकळी आल्यानंतर अगदी बारीक गॅस करायचा आणि मस्त 7 ते 8 मिनिट चांगलं कडू द्यायचं ह्या भाजीला. आणि हा तवंग बघा कसा मस्त आलेला आहे ना. अगदी छान अशी आपली ही भाजी तयार होते. आणि ह्या दिवसात ही भाजी हमखास करा. अगदी मस्त असं पोषण आपल्याला हिवाळ्याचं मिळेल, शरीरात गरमी तयार होईल आणि खायलाही रुचकर लागेल आणि पचायलाही या दिवसाची ही मेथी सहज असते, म्हणून नक्की करायची.
आणि तुरीच्या डाळीचा वात निर्माण होतो ना आपल्याला, मेथी दाणं टाकल्यामुळे वात कमी होईल आणि वरण खाल्ल्याचं समाधान पण मिळेल. तर बघा हेच मस्त असं चटपटीत मेथी दाण्याचं वरण आता तयार झालेलं आहे. मी तर बाबा आता वाढून घेते, तुम्हीही वाढून घ्या आणि मस्त त्याबरोबर भात, भाकरी, पोळी काहीही खायला घेऊ शकतात. आणि खाता खाता व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा.